महाराष्ट्रात 2024ला महायुतीचं सरकार येईल ही काळ्या दगडावरची रेघ. मात्र 2029 मध्ये एकट्या भाजपच्या जीवावर सत्ता स्थापन करायची. मुंबईतून अमित शहांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन. लोकसभेत वोट जिहाद पाहायला मिळाला. संघटित मतदानामुळे काही लोकांचा आत्मविश्वास वाढला. देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांना टोला. फडणवीसांच्या तोंडात हल्ली जास्त जिहाद येतोय. तुम्हाला भ्रष्टाचारांची मतं चालतात, त्यामुळे भ्रष्टाचारांशी निकाह लावला असे बोलू नका. संजय राऊतांचा पलटवार. आरक्षणाशिवाय निवडणुका घेतल्यास तुम्हाला विजयाचा टिळा लागू देणार नाही. मनोज जरांगे पाटलांचा सरकारला इशारा. संभाजीराजेंनी माझ्या अंगावर मारेकरी घातले. गोळ्या घातल्या तरी लढाई थांबवणार नाही. लक्ष्मण हाके आक्रमक. हाकेंची सुरक्षा वाढवली. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर नायर रुग्णालयाच्या डीनची बदली. विद्यार्थिनीकडून सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर विरोधात विनयभंगाची तक्रार. सहाय्यक प्राध्यापक डॉक्टरच्याही बदलीची मागणी. नायर रुग्णालयातील डीनची केवळ बदली करून उपयोग नाही. महिला वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आरोपांची निष्पक्षपातीपणे चौकशी होणं गरजेचं. विनयभंग प्रकरणी मनसेची मागणी. बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. दोघे आरोपी अद्यापही फरार. पोलिसांनी आधीही नीट काम केलं नाही, आताही करत नाही. पोलीस आरोपींना अटकपूर्व जामीन मिळण्याची वाट पाहतायत का? बदलापूर अत्याचार प्रकरणावरून हायकोर्टाचे परखड सवाल. बंदूक कपाटात ठेवताना गोविंदाकडून मिसफायर. पायातील गोळी काढल्याची गोविंदाची माहिती. गोविंदाची बंदूक पोलिसांकडून जप्त. मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून फोन करत गोविंदाची विचारपूस.